रेसकोर्सची 125 एकर जमीन आणि मग गगराणी आमचे आयुक्त गगराणींना सांगितल्यानंतर त्यांनी पुढची जी काय पहिले अगोदर चहल होते आणि नंतर गगराणी साहेब आयुक्त झाल्यानंतर त्यांनी याला पुढं नेलं आणि 125 एकर जमीन रेसकोर्सच्या कडे असलेली आपल्याला मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्कसाठी आपण घेतली. त्याचे करारनामे झाले, सगळं रितसर जे काही सगळं करायचं होतं ते झालं. त्याचबरोबर कोस्टल रोडचा जो काही प्रोमोनाड एरिया जो आहे, कोस्टल रोडची जागा ती जवळपास 170 एकर आहे. असं मिळून 295 एकरचं असं भलं मोठं भव्य दिव्य असं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी होतं आहे. त्यामध्ये खाली अंडरपासने आपण ते जोडतो आहे आणि जवळपास अंडरपासचं पण गगराणी जी आपण टेंडर काढलेलं आहे बरोबर ना, 1200 मीटरचा अंडरपास आहे आणि तो हाजी अलीजवळ कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. आणि नेहरू सेंटर ते महालक्ष्मी आणि एनी बेझंट रोड क्रॉस करून हाजी अली कोस्टलला तो जोडला जाईल. त्यामुळे जवळपास 295-300 एकराचं अतिशय जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्क होतं आहे. याच्यामध्ये टॉपरी गार्डन 77 एकरमध्ये आहे, बॉटनिकल गार्डन 31 एकरमध्ये आहे. त्याचबरोबर अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो सिटी फॉरेस्ट ते देखील 12 एकरमध्ये आहे. अशा प्रकारचं हे मोठं सेंट्रल पार्क जे आम्ही म्हणालो होतो आम्ही करणार ते मूर्त रूपामध्ये या ठिकाणी येत आहे. हे हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी अतिशय उत्तम जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्कचं डिझाईन केलेलं आहे. अभि आप बताओ जरा. आणि त्याच्या खाली वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे. 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जर बघितलं तर सगळे स्पोर्ट्स आहेत त्यामध्ये. हे बघा, म्हणजे अगदी आपले कबड्डीपासून खो खोपासून इंटरनॅशनल लेवलचे सगळे स्पोर्ट्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. बराबर है हाफिज भाई? 10 लाख स्क्वायर फीट है. अभी एक बार गार्डन का ऊपर का बताओ. हाँ, और एक एक करके बताओ. चालू कर रहे बाबा ते. हाँ या दाखव ना. एक एक जरा एलिब्रेट करून दाखव ना. एक एक जे आहे ना असं. हां, हे टोपरी गार्डन.
याच्यामध्ये एक विशेष असा आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना जे रेस ट्रॅक आहे त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरच्या ह्याला बांधकाम नाही आहे. पाथवे सोडून कुठलंही बांधकाम कन्स्ट्रक्शन नाही. पूर्ण 100% उद्यान आहे. आणि खाली जे आहे ते आपण म्हणाल मगाशी त्याप्रमाणे ते खालचं कुठले कुठले स्पोर्ट्स आहे दाखवा ना. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते दाखवा. व्हॉलीबॉल आहे, हँडबॉल आहे, बास्केटबॉल आहे, क्रिकेट नेट आहे, जिम्नॅस्टिक आहे, ॲक्वॅटिक एरिना आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, बॅडमिंटन आहे. म्हणजे आपली मराठमोळे खेळ पण आहेत. किती टाईप के आहे सध्या. शूटिंग रेंज आहे, रेसलिंग आहे, बॉक्सिंग आहे, स्क्वॅश आहे, जुडो आहे, स्केटिंग आहे, टेक्वांडो आहे, टायक्वांडो, टेबल टेनिस. आणि दुसरी गोष्ट हे जे आहे खालचं याला पूर्णपणे व्हेंटिलेशन आहे आणि नॅचरल लाईट आहे. त्या पद्धतीचं ते केलेलं आहे. आणि टोटली हे सगळं जे आहे जे काही लोक मध्ये सांगत होते की तिथे काही वरती इंडोर स्टेडियम होईल, गेम होतील, कन्स्ट्रक्शन होईल, तर बिलकुल तसं काही नाही आहे. पूर्णपणे हे इको फ्रेंडली आपण करतो आहे. आणि मुंबईकरांसाठी 300 एकराचा मोठा ऑक्सिजन पार्क जो आहे या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा हा सेंट्रल पार्क आहे, सिटी पार्क आहे. हां, आता हे एक झालं. आता हे बघितल्यानंतर एक दुसरं एक आपलं तुम्हाला ठाण्याचं दाखवतो. हां, कनेक्टिव्हिटी दाखवा. कनेक्टिव्हिटी बघून घ्या. हां, सांगा ना. आपल्याकडे आता मेट्रो 3 याचं स्टेशन इथं आलेलं आहे, नेहरू सायन्स सेंटर. हे अंडरग्राऊंड खालच्या खाली महालक्ष्मी होणार. म्हणजे आता जे काय इव्हेंट होतात किंवा स्पोर्ट्स आल्यानंतर एवढ्या मोठ्यापणावरती लोक आले तर त्यांच्या मुवमेंटचा जो प्रश्न तयार आहे तो इथं खालच्या खाली या कनेक्ट होईल. आणि तोच अंडरपास हा ॲनी बेझंट रोड, क्रॉस रोड हजेरीला जाईल. म्हणजे हा जो पूर्ण कोस्टल पार्क आहे, हा कोस्टल पार्क खालच्या खाली या पूर्ण महालक्ष्मी सेंटर पार्कला आणि पूर्ण या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला. आणि या ठिकाणी आपलं ऑलरेडी अंडरग्राऊंड पार्किंग सुरू झालंय. 1200 गाड्यांचं पार्किंग इथं येणार आहे. मूळ जो कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे त्याच्यामधलाच हा भाग आहे, ज्याच्यामध्ये 100 बसेस आणि बाकी गाड्या असतील. तर हा जो रस्ता आहे हा सरळ पार्किंगला कनेक्ट होईल. म्हणजे पार्किंगवरनं आपल्याला मेट्रोला जाता येईल खालच्या खाली आणि इथल्या सगळ्या सुविधांना पण व्हिजिट करता येईल. अशा पद्धतीचा हा पूर्ण आराखडा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. हा जो अंडरपास आहे ह्याचं काम मुंबई महापालिकेने MMRCL ला दिलेला आहे आणि त्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे परवा दिवशी. आता हा एक तर जागतिक दर्जाचा मोठा सेंट्रल पार्क मुंबईकरांना वरदान ठरेल. आणि म्हणजे सगळ्यांनाच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल. जे आम्ही बोललो होतो, जसं आमचं महायुती सरकार आलं आणि त्यावेळेस आम्ही ती संकल्पना मांडली, त्याला आम्ही एवढं सगळं हे करून मूर्तरूप दिलेलं आहे. याचं आता काम सुरू आम्ही करू. आणि मी इथं मुंबईचे आयुक्त आताचे गगराणी जी यांना धन्यवाद देतो. हाफिज कॉन्ट्रॅक्टर बहुत ही अच्छा आपने किया है, ये आपके लिए आपका भी बहुत बहुत अभिनंदन. आणि सुरुवातीला आपले चेल कमिशनर होते, त्यांनी मग त्या लोकांशी बोलून, रेस्कोर्सच्या लोकांशी बोलून ते जागा आपल्याकडे घेतलेली आहे.
ठाणे शहरातलं एक ठाणे खाडी किनारी एक विविंग टॉवर आहे 50 एकरमध्ये आणि कन्व्हेन्शन सेंटर आहे कासरवडावली. हे देखील ऑफिस कॉन्ट्रॅक्टर यांनी बनवलेलं आहे आणि उंची आहे 260 मीटर. सबसे बड़ा है इंडिया का सबसे बड़ा आहे. आयफेल टॉवर 300 मीटर आहे, आपला 260 आहे. तर तो एक दाखवा. तर दुसरा टाउन पार्क आहे कोलशेतमधला 25 एकरमधला आणि एक स्नो पार्क आहे इंटरनॅशनल लेवलचा. अम्युजमेंट पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, पक्षी संग्रहालय आहे आणि एक एक दाखवा. नाही नंबर 1 दिखाओ कौन सा. ये विविंग टावर है ना, टाउन पार्क वाला. हाँ टाउन पार्क. DOT वर बांधणार आहे. हां नाही लागणार. पूर्ण सांगितलं चालेल. चार गोष्टी आहेत. सायन्स सेंटर, एक्वेरियम, सायन्स सेंटर आहे, ॲक्वेरियम आहे, फिशरीज हेरिटेज आहे, प्लॅनेटोरियम आहे. 4 याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. पन्नास एकरमध्ये बरोबर. जी सर. स्नो पार्क आणि अम्युजमेंट पार्क स्नो पार्क आणि अम्युजमेंट पार्क परत 25 एकरमध्ये होईल. 25 एकरमध्ये आहे. हा सुद्धा आपण निधी लावत नाही, PPP तत्वावर आहे. हो ते सांगू नंतर. हां हे बघ. ॲव्हियरी एवेरी दाखवा ना. हां पक्षी संग्रहालय. बक्षी संग्रहालय 12.5 एकरामध्ये आहे. ते जरा त्याचा पिक्चर ते मोठं करा. नेक्स्ट पुढे. हां हे म्युझिकल सेंटर. हां म्युझिकल सेंटर तो परत आहे 25 एकरमध्ये आहे सर. आहे 25 एकरातलं. 25 एकर आहे ना तब्बीस भाई. हां 25 एकर. येस सर. आनंदवन आपण तयार करत आहे. आनंदवन ग्रीन बेल्ट आहे याच्यामध्ये. कॉर्पोरेशन आणि आनंदवन संजय ग्रीन गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्क आणि आनंद मिळून आपण आनंदवन करतोय ना. टोटल ग्रीन बेल्ट लेंथ किती आहे? 18.4 किलोमीटर. सर
18.5 किलोमीटरची आहे. म्हणजे ते आपलं ह्याला वॉकिंग ट्रॅक. वॉकिंग ट्रॅक. आणि मेरा इकडे अर्बन फॉरेस्ट घेतलं आहे आपण. बरं. बरोबर सर. त्याच्यानंतर सर ठाणे इंटरनल मेट्रो कनेक्शन आपण करत आहोत. हे कनेक्शन आपण बुलेट ट्रेनचे देत आहोत. म्हणजे बुलेट ते ट्रेन दाखवा. जे आहे मेट्रोचे त्याला मेट्रो दाखवा ना, जी बुलेट ट्रेनला आपण कनेक्ट करतो इंटरनल मेट्रोने, ठाणे इंटरनल मेट्रोने. सर हां सर रेड लाईन जे आहे ते बुलेट ट्रेनच्या अलाइनमेंट आणि त्या आहे. ब्लू जे आहे डार्क ब्लू जो आहे तो आपला ठाणे इंटर मेट्रोचा लोक आहे सर. हां. आणि इकडनं जे जो डॉटेड आहे हा पूर्ण आपण नवीन कनेक्ट करतो कळवा मार्गे मुंबई. हा म्हणजे हा जुना आपला होता डार्क ब्ल्यू. आता हा जो लाईट ब्ल्यू दाखवतोय आपण आपण एक्सटेंड connect करतो. तो त्याला कनेक्ट करतोय बुलेट ट्रेनला. बरोबर ना? बरोबर. आपण कोपर स्टेशनला पण कनेक्ट करतो आणि मेट्रो 12ला पण कनेक्ट करतो. अच्छा. मेट्रो 12 आणि कोपर स्टेशन कोपर स्टेशन. म्हणजे कनेक्टिव्हिटी लोकांना मिळेल, Yes, sir. फास्ट कनेक्टिव्हिटी. आता आपण सर इथे माहिती याच्यामध्ये एकच आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविंग टॉवर आहे, कन्व्हेन्शन सेंटर आहे. आपण ते ठाण्यात करतो आहे कासरवडवलीला. याचं देखील सगळं डिझाईन हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेलं आहे. आयफेल टॉवरचं मगाशी मी बोललो. टाऊन पार्क आहे कोलशेतला. आगरी कोळी संग्रहालय दाखवलं मगाशी त्याच्यामध्ये. ॲक्वेरियम आहे, सायन्स सेंटर आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आणि याच्यामध्ये देखील एलिव्हेटेड गार्डन आहे ठेवलेलं आहे. बरोबर ना? हो सर. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलचं स्नो पार्क आहे, अम्युजमेंट पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे 25 एकरमध्ये. त्यानंतर पक्षी संग्रहालय आहे 12.5 एकरमध्ये कोलशेतमध्ये. आणि खास करून कॉमनवेल्थ गेम आता तर होऊ घातलेले आहेत. आणि ऑलिम्पिकसाठी देखील देशाची जी काही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची संकल्पना आहे की आपला ऑलिम्पिकमध्ये खेळाडू गेला पाहिजे. आणि यासाठी 50 एकरमध्ये स्पोर्ट्स एरेना देखील आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये करतो आहे. आणि 25 एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आहे. हे एवढ्या सगळ्या हे प्रकल्प जे आहेत हे आपण ठाण्यामध्ये करतो आहे. आणि त्यामुळे ठाणेकरांचं देखील जे काही जीवनमान आहे आणि ठाण्याचा जो डेव्हलपमेंटचा जो काही स्पीड आहे तो आणखी याच्यामुळे वाढणार आहे. आणि लोकांना इंटरनॅशनल लेवलच्या सोयीसुविधा मिळणार आहेत. हां. मुंबईकरांसाठी हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. आजवरच्या सगळ्या प्रकल्पांमधलं सगळ्यात मोठं गिफ्ट हे जे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क जे आहे ते आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 300 एकराचं आपण मगाशी बघितलं की त्याची कनेक्टिव्हिटी देखील त्याचं अंडरपासनी आम्ही जोडतो आहे. त्याचं देखील टेंडर निघालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, त्याला खाली जे 10 लाख स्क्वेअर फीटचं वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याला देखील बाहेरच्या बाहेर खालून कनेक्टिव्हिटी आहे. आपण ती कनेक्टिव्हिटी इथे मगाशी गगराणीजींनी सांगितलं की नेहरू सेंटर, महालक्ष्मी, निवेदन रोड, क्रॉस रोड करून हाजी अलीला हे आपण जोडतो आहे. आणि पुढं आपण याला महालक्ष्मी
पुढे आपण ह्याला हे देतो ना नेहरू सेंटर मेट्रो स्टेशन 1200 मीटर 1200 मीटरचा टोटल सबवे 1200 मीटरचा टोटल सबवे आहे. त्यामुळे तो देखील एक कनेक्टिव्हिटी मिळते आहे. वरती गार्डन आहे आणि त्याचा एन्जॉय घेता येईल. लोकांना जे कुठलेही कशालाही अगोदरच्या याला डिस्टर्ब न करता तो रेसकोर्सचा ट्रॅक आहे तोही त्यांना बघता येईल. एक वेगळा एक आनंद मुंबईकरांना घेता येईल. एक प्रकारचं मोठं 300 एकराचं एवढं मोठं ऑक्सिजन पार्क होईल आणि त्यामुळे पोल्युशन लेवल जी आहे ती देखील कमी होईल आणि मुंबईकरांचं जीवनमान जे आहे हे धकाधकीचं आयुष्य आहे. त्यांना सगळे फास्ट आहेत. जसं आता आपण कोस्टल केला, अटल सेतू केला, मेट्रोची कामं आपण ज्या वेगाने करतो आहे, कारशेडची कामं जवळपास होत आहेत आणि म्हणजे जे अगोदर जी काही कामं थांबली होती त्या कामांना आम्ही चालना देतो आहे. कॉन्क्रीटचे रस्ते जवळपास मेमध्ये आपले बऱ्यापैकी होते ना. फेज 1 आणि फेज 2 दोन्ही मेपर्यंत कंप्लीट. फेज 1 फेज 2 मेपर्यंत बऱ्यापैकी कंप्लीट होतील मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते. सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं आपलं काम चालू आहे. ते कधीपर्यंत 7 सिवरेज चालू आहे. 6/2026 डिसेंबरपर्यंत 6 पूर्ण होते. 6/2026 डिसेंबरपर्यंत कंप्लीट पूर्ण होती. 7 पैकी. त्यामुळे पोल्युटेड जे पाणी आहे विदाऊट ट्रीटमेंट जे समुद्रात जातं ते देखील आता ट्रीटमेंट झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मुंबई महापालिकेला आयुक्तांना आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना धन्यवाद देतो की अतिशय जागतिक दर्जाचं हे महालक्ष्मी रेसकोर्सच्या इथलं सेंट्रल पार्कचं या ठिकाणी संकल्पचित्र आणि डिझाईन तयार केलेलं आहे आणि याचा फायदा संपूर्ण मुंबईकरांना होईल आणि मुंबईकरांच्या इतक्या सगळ्या प्रकल्पामध्ये काहीतरी विरंगुळा म्हणून लोकांना एन्जॉय करता आलं पाहिजे याचा देखील आम्ही विचार केलेला आहे. बजेट किती असणार आहे, किती टप्प्यात काम होणार आहे आणि कधीपर्यंत काम? आता त्याचा DPR आपण करतोय. सबवेचं टेंडर काढलं ते 550 कोटीचं आहे सबवेचं आणि आणखी हे जे डिटेलिंग आहे आता त्याचं देखील टेंडर फेजमध्ये काढतो. टेंडर प्रक्रिया बाकीची जी आहे ती टेंडर प्रक्रिया आता सुरू होईल. टोटल सबवे सोडून एक मिनिट सबवे जे आहे 550 कोटी सोडून 700 ते 750 कोटी हे सगळ्या गार्डनसाठी आणि ॲक्टिव्हिटीसाठी. ठाण्यामध्ये एक मिनिट हा मुंबईचा झाला. हा सेंट्रल पार्क यामध्ये आपण बघितलं की टॉपरी गार्डन आहे, बॉटनिकल गार्डन आहे, अर्बन फॉरेस्ट आहे, या सगळ्या आहेत. कोणी म्हणत होतं की वरती काय बांधकाम होणार तर बघा हे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि कुठलंही बांधकाम इथं होणार नाही. पूर्ण हरित क्षेत्र या ठिकाणी राहणार आहे आणि ते बघत असताना त्यांना ती रेसही पाहता येणार आहे. आणि हे जे अंडरग्राऊंड 10 लाख स्क्वेअर फीटचं जे कन्स्ट्रक्शन खाली करतो आहे ते देखील इको फ्रेंडली आहे. त्याला देखील व्हेंटिलेशन आहे, त्याला देखील नॅचरल लाईट मिळणार आहे आणि त्याला देखील खालूनच कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यामध्ये इंटरनॅशनल स्पोर्ट्स पण आहेत आणि मराठमोळे आपले कबड्डीसारखे खो खोसारखे स्पोर्ट्स पण आहेत. त्यामुळे हे एक मुंबईचं झालं. मी तुम्हाला एक ठाण्याचं सांगतो. ठाण्याचं जे आपण सांगितलं आहे की 50 एकरामध्ये विविंग टॉवर अँड कन्व्हेन्शन सेंटर ते आपण करतो आहे. ते त्याचबरोबर टाऊन पार्क करतो आहे 25 एकरमध्ये. आगरी कोळी संग्रहालय आहे, ॲक्वेरियम आहे, सायन्स सेंटर आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. त्यामध्ये G+1 फॅसिलिटी एलिव्हेटेड गार्डन देखील आपण दिलेलं आहे त्याला. त्याचबरोबर इंटरनॅशनल दर्जाचं स्नो पार्क आहे, अम्युजमेंट पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे 25 एकरमध्ये. आणि म्हणून त्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर राईड्स देखील येथे उभारले जातील. पक्षी संग्रहालय अवेरी आहे, पक्षी संग्रहालय पण आहे 12.5 एकरमध्ये. आणि त्याचबरोबर मगाशी मी म्हणालो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जे काय आपली ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ यासाठी जी तयारी पट्टीची पाहिजे यासाठी देखील आपण
50 एकरामध्ये स्पोर्ट्स ॲरेना करतो आहे, 25 एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर करतो आहे आणि शेवटचं ठाणे इंटरनल मेट्रो जी आहे बुलेट ट्रेन ला देखील जोडतो आहे, मेट्रो 12ला देखील जोडतो आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी देखील लोकांना सोयीसुविधा मिळेल. आणि हे जे आहे हे आम्ही 2022मध्ये मी स्वतः आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी आम्ही हा प्रकल्प पुढे नेण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मला आनंद आहे, समाधान आहे की आमच्या या सर्व मंडळींनी याला एवढ्या ह्या लेवलला नेलेला आहे आणि सबवेचं देखील टेंडर काढून पुढे जात आहे. याचं देखील सगळं प्रक्रिया जी आहे ती पुढे जाईल. हिंदी में बता दीजिए कि सेंट्रल पार्क बनाने का जो फैसला किया है, सेंट्रल पार्क जो बनाने का फैसला किया है किस तरीके से होगा और क्या मुंबई को कितना फायदा होगा? देखिए ये रेसकोर्स के यहाँ पर सेंट्रल पार्क जो है 125 एकड़ ज़मीन जो रेसकोर्स की थी, वो जब मैं मुख्यमंत्री था तब देवेंद्र जी और हमने तय कर लिया कि इसे हम लोगों के लिए कुछ ना कुछ करें विदाउट डिस्टर्बेंस. जो रेसकोर्स है तो ये इतना बड़ा सेंट्रल पार्क होगा कि उसमें टॉपरी गार्डन 77 एकड़ में है, उसमें बॉटनिकल गार्डन 31 एकड़ में है, उसमें अर्बन फॉरेस्ट वो भी 12 एकड़ में है. तो ये पूरी तरह ऊपर जो है पूरी तरह ग्रीन बेल्ट रहेगा, ग्रीन कवर रहेगा. आपने उसका देखा भी है कि ये बहुत ही वर्ल्ड क्लास का बहुत बड़ा सेंट्रल पार्क होगा. उसके डिटेल में आपको मैं उसकी नोट प्रेस नोट दे देंगे हम. तो इसमें मुंबई को ऑक्सीजन पार्क के रूप में इसका फ़ायदा होगा. इसमें पोल्यूशन कम हो जाएगा और लोगों को जो रोज़मर्रा लोग काम करते हैं, ऑफिस में काम करते हैं, लोगों का जीवन जो मुंबई फास्ट है और इसमें 300 एकड़ का 125 एकड़ ये और कोस्टल का 170 एकड़ ये दोनों को हम क्लब करने वाले अंडरपास से 1200 मीटर का अंडरपास से इसको जोड़ रहे हैं. तो उसका अंडरपास का भी टेंडर निकल चुका है. उसमें 1200 गाड़ियों की पार्किंग भी है. उसके नीचे वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है, उसमें इंटरनेशनल स्पोर्ट्स भी है और हमारे जैसे ये कबड्डी, खो खो ये हमारे महाराष्ट्र के भी स्पोर्ट्स हैं. तो ये पूरी तरह एकदम हमने जो किया है सभी लोगों को इसमें मौका दिया है और निश्चित रूप से इसका फ़ायदा मुंबईकर को होगा. और बाम्बू गार्डन है, मेज गार्डन है, कई गार्डन वहाँ पर है, वो सब डिटेल में आपको मिलेगा. थाने में विविंग टावर जो है, टाउन पार्क है, स्नो पार्क है, उसकी भी टेंडर प्रोसेस चालू हो गई है. उसको हम आगे बढ़ा रहे. ये बीओटी तत्व पर है, ये बीओटी पे है. और ये जो है ये हमारी 550 करोड़ की लगभग सबवे का काम है और लगभग 700-750 करोड़ का ये पूरा जो सेंट्रल पार्क है ये लोगों के जीवन में बहुत ही काफ़ी वरदान साबित होगा. और मैं ये भी कहूँगा जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का संकल्प है कि कॉमनवेल्थ है, ओलंपिक है, इसमें हमारे स्पोर्ट्समैन जाने चाहिए. इसलिए ये जो हम कर रहे हैं इसका जरूर फायदा होगा. सध्या मुंबईकर रस्त्यांवरती ट्रॅफिकने बेजार आहे. सकाळ दुपार संध्याकाळ मुंबईच्या ट्रॅफिकवरती, ठाण्याच्या रस्त्यांवरती ट्रॅफिक पाहायला मिळते. मुंबईकर असतील किंवा ठाणेकर असतील अतिशय त्रस्त आहे. दुसरीकडे स्वच्छतेचा विषय आहे, सार्वजनिक शौचालय सुद्धा खराब अवस्थेत. नाही, मी एकच सांगतो तुम्हाला की मुंबईच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणाचं काम मे पर्यंत कंप्लीट होईल. जवळपास थोडेफार उरतील, त्याचंही काम होऊन जाईल. त्यामुळे ट्रॅफिक स्मूथ होऊन जाईल. आता मुंबई सीलिंग वर्सोवापर्यंत आपण जातोय, वर्सोवा टू भाईंदर जातोय. त्यामुळे जी वेस्टर्नची ट्रॅफिक आहे ती कमी होईल. आणि बाकी तर डीप क्लीन ड्राईव्ह सारखे प्रोजेक्ट आम्ही घेतलेले आहेत. त्यामुळे स्वच्छतेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. पॅचवर्कमुळे सुद्धा मुंबई पॅचवर आता रिसर्फेसिंगचं काम आपण हाती घेतलं आहे. मायक्रो सर्फेसिंगचं काम ईस्टर्न आणि वेस्टर्नचं आम्ही हाती घेतलं आहे. ठीक आहे, आता त्यांची चालू आहे. निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स चालू झाली आता आणि तुम्ही म्हणजे एकदम घाईमध्ये प्रेस घेतली. निवडणूक त्याच्यानंतर आम्ही घेऊ शकत नाही ना, वेळेत घेतली वेळेमध्ये. सर 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहणार असं धनंजय मुंडे म्हणाले.
मध्ये पृथ्वीराज चव्हाण सर यांनी काहीतरी वेगळं सांगितलं. आता ते निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स चालू झालेली आहे आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत, देशाचा गौरव वाढवत आहेत, जगामध्ये भारताचं नाव नंबर 1 होत आहे, आर्थिक महासत्ता होते, याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धव ठाकरे असं म्हणाले की अरे ते जाऊ दे, नंतर घे ना उद्या, त्याला उद्या बघतो, उद्या त्यांच्याकडे बघू आपण. अभी सबवे का शुरू हो गया है, अभी इसका भी स्टेप बाय स्टेप हो जाएगा. सर, एक तरफ कधीही लागू होऊ शकते. शैक्षणिक आचारसंहिता आता निवडणूक आयोग सांगेल ना. सर, एक तरफ आपने निवडणुकीच्या माध्यमातून सरकार न्याय करती है आज प्रेस कॉन्फ्रेंस में हमने 2.5 साल में मैं मुख्यमंत्री एज अ मुख्यमंत्री जो निर्णय लिए मैंने काम किया, इम्प्लीमेंट किया, और अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है, हम जो बोल रहे हैं वो सब कर रहे हैं. इसलिए तो लैंडस्लाइड मैंडेट मिला ना, इसीलिए उनके पैरों तले जमीन खिसक चुकी है. उन्होंने अपनी हार को स्वीकार किया है, सर, मुंबईमध्ये तुम्ही महायुती मन बना लिया है, इसलिए वो कारण ढूंढ रहे हैं. सर, मुंबईमध्ये तुम्ही महायुतीवरून लढा. महायुती म्हणून लढणार, महायुतीचा महापौर होणार. विरोध होतोय भाजपकडनं पण आणि धन्यवाद, थँक्यू. आता तुम्ही ते एवढे छोटे छोटे प्रश्न काय विचारतात? एवढा मोठा 300 एकर